गोळा करू शकू, किंबहुना अगदी त्याच वेळेला एक मोठं लक्ष कसं उभं करता येईल यासाठी कटिबद्ध असणारी आघाडीची जोडी जद्दोजहद करावीच लागेल. कारण इथे तिखट मारा तितकाच आहे. चहूबाजूला आपण एकंदरीत सीमारेषा पाहता एक लांब लचक अशी सीमारेषा, षटकार चौकार इथं मारणं फार सोपी काम गोष्ट नाही आहे. कष्ट करावे लागतील, कष्ट उपसावे लागतील आणि ती उपसण्याची तयारी आपल्या असायला हवी. कारण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. पहिल्या षटक गोलंदाजीमध्ये ओम याला आपण पाहतो दाखल होत असताना या डावखुऱ्या आताच्या गोलंदाजांनी आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलंय. कारण एक अँगल बनवत मुभा न देता प्रतिस्पर्ध्याला गोलंदाजी करण्यामध्ये त्याने महारथ हासिल केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याचे बाहेरच्या दिशेने निघतात किंवा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांच्या उरामध्ये धडकी भरणारी गोलंदाजी करण्यामध्ये तो तितकासा यशस्वी राहिलाय. यष्टांच्या पाठीमागे यष्टिरक्षक अगदी भिंत बनून उभा आहे. विष्णू बिचुकले ज्याला आपण यष्टांच्या पाठीमागे पाहतोय. बिचुकले या आडनावाने संपूर्ण भारतवर्षामध्ये या आडनावाची जादू राहिली आहे. सामन्याला सुरुवात. पहिला गोलंदाज सज्ज होतो ओम. पहिला बॉल बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली टिपलाय, जेल संपला फलंदाजाचा खेळ. पहिल्या बॉलवरती खेळाडू क्रमांक पहिला गोल्डन डकचा शिकार वैभव सूर्यवंशी बॅक टू द पॅव्हेलियन. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये राहिला 0. गोल्डन डकचा शिकार, तो आला तो गेला. वैभव बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना तो पाहायला मिळतोय. पहिला मोहरा, पहिला हादरा इथे दिलाय प्रतिस्पर्ध्याला. या गोलंदाजाची हीच खासियत राहिली आहे. तो कटिबद्ध राहतो चेंडू वळवण्यासाठी, तो कटिबद्ध राहतो फ्लाईट देण्यासाठी, तो कटिबद्ध राहतो बॉडी लाईन गोलंदाजी करण्यासाठी आणि हेच इथे ओमने केलंय. पहिला बॉल अगदी बॉडी लाईन राहिला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूला तितकंसं शरीरापासून दूर ठेवू शकले नाही आणि याच प्रयत्नामध्ये बॅटची लिडिंग एज घेत असताना शॉट फाईन लेगला एक सहज साधा सोपा झेल देत असताना खेळाडू क्रमांक पहिला वैभव झालाय बाद. हे बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानावरती दाखल झालाय. लोअर फुलटोज बनवला, ऑन साइडला खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक राजा चेंडूवरती येतोय. एक तर मिळाले, दुहेरीचा प्रयत्न अगदी योग्य फेकी, परंतु त्याहूनही अधिक चपळतेने या धावा इथे कंप्लीट करण्यात आल्या. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला धारण करावा लागतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं या गोष्टी फार महत्वाच्या राहतात आणि ते इथे केलंय. राजा तितकासा वेगवान चेंडूवरती येत असताना जरूर पाहायला मिळाला. हा बॉल हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेग चेंडूने घेतलाय. पहिला झेल शॉट फाईन लेगला सुशांतच्या माध्यमातून इथे टिपण्यात आला होता. त्याने एक उत्तम झेल इथे टिपलेला पाहायला मिळाला. पहिला खेळाडू बाद होण्यामध्ये किंवा एक मोलाचा हातभार वाटा सुशांतचाही तितकासा पाहायला मिळाला होता. ओम पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, फार दुरून मोबाईलच्या आणि कॅमेऱ्याच्या लेन्स मधूनही चेंडू बाहेर निघाला. मोबाईलच्या स्क्रीन मधून आणि कॅमेऱ्याच्या लेन्स मधून चेंडू बाहेर निघाला असंच म्हणावं लागेल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी असाच काहीसा प्रताप आणि प्रकार पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धावा थांबाव्या लागतील. आपली जी स्ट्रेंथ आहे ना तिच्यावरती जास्तीचं काम करावं लागेल इथे ओमला. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, डाऊन द ग्राउंड खेळलात, वेगळ्या धाटणीचा स्ट्रोक इथे इम्प्रोवायझिंग करत असताना धावा मिळतील इथे 4. हा येतोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. काय स्ट्रोक केलाय, स्वतःला इम्प्रोवाइज केलं, इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज तितकासा चाणाक्य होता, त्याने जास्तीचा चेंडू बाहेर टाकला, परंतु याच्यासाठी प्रत्युत्तर होतं फलंदाज सुमितकडे. त्याने डाऊन द ग्राउंड खेळला, चौकार प्राप्त केला. इनफिल्डला भेदत असताना चौकार येतोय. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने जिथे 7 धावा धावफलकावरती आहेत. थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. उजव्या यष्टीच्या बाहेर हलक्या हाताने पॉइंटला केले, क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल इथे प्राप्त होईल, एक चिक्की सिंगल इथे प्राप्त केली जाते 30 यार्ड सर्कल मधून. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. जो
खऱ्या अर्थानं रन रेट हवा आहे ना, हवाचा रन रेट हवा असतो प्रत्येक संघाला एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी, आणि ती एक स्वप्नवत सुरुवात इथे प्राप्त झाली. अपवाद वगळता जो खेळाडू बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती, पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतला पहिल्या षटकाच्या आणि ती 8 धावा धावफलकावर. एक खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना शिवशंभो संघ. सुरुवातीला आपण पाहिलं ना तर हा संघ कोसळला, परंतु तदनंतर एखाद्या कारंज्याप्रमाणे उसळत असताना पाहायला मिळतोय. कारण पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की बॅकफूटवरती गोलंदाजांनी डॉमिनेट केलं फलंदाजांना, परंतु तदनंतर चांगल्या दर्जाचा खेळ झाला. जिथे धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 8 धावा एक चांगली सुरुवात म्हणता येईल. स्वप्नवत आणि सावध सुरुवात, साजेशी सुरुवात इथे प्राप्त करून दिली आहे. ब्राईट स्टार्ट संघाला इथे मिळाली आहे. शेवट किती गोड होतो ना हे देखील पाहावं लागेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्विच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुमितच्या बॅटमधून घणाघाती स्ट्रोक, चौकार. काय बॅटिंग केली आहे. छोटे खाणी खेळाडू आहे. स्मॉल पॉकेट ऑफ द डायनामाइट असं म्हणावं लागेल या खेळाडूसाठी. ज्या रीतीचा खेळ त्याने केलाय, शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ना ते त्याने दाखवून दिले. 2 चौकार बॅटमधून आले सुमितच्या. दोन्ही स्विच हिट करत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आधुनिकतेचा आविष्कार हा त्याने इथे सादर केलाय. कलात्मकतेने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या वेगाने वाढू लागली आहे. सूत्र हलवावे लागतील, कारण गोलंदाजांवरती केलेल्या कुरघुड्या आहेत फलंदाज सुमितच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. 5 क्षेत्ररक्षणामध्ये होणारे हे बदल इथे पाहायला मिळतात. ज्यावेळेला प्रयत्न करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही ना, त्यावेळेला आपण प्रयत्न सोडायचे नसतात. आपला सिद्धांत तो बदलायचा असतो, परंतु प्रयत्न सोडता कामा नये. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर प्रयत्न चांगले राहिलेत फलंदाजाचे. चहूबाजूला अगदी क्षेत्ररक्षणाला अनुसरून फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. रस्ता बदलला, सिद्धांत नाही. धावा गोळा करण्याचे प्रयत्न इथे होत आहेत. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की झाडं नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही. आणि कमजोर या खेळाडूची वेळ होती, तो नाही आहे. हलक्या हाताने चिप केला. काय चेंडू हवेमध्ये राहिला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. वेगवान 2 धावा इथे अर्जित करण्यात येत आहेत. छोटे खाणीचे खेळाडू ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये धावतात ना, त्या त्या वेळेला ते अधिक वेगवान पाहायला मिळतात. मग त्याला सचिन तेंडुलकर अपवाद आहेत, सुनील गावस्करही अपवाद आहेत, केदार जाधवला आपण पाहिलं. करण मोरे सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठा खेळाडू म्हणून आपण त्याकडे पाहतो. खोलात टाकलेला बॉल इथे फलंदाजाला 4 मुंड्यात चित केलं होतं या चेंडूने. यष्ट्यांच्या समोर फलंदाजाला, यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाला. बाईकच्या स्वरूपामधून धाव मिळते. 1 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड. करण मोरेने शूट आउट जो ॲट मुरबाड याच्यामध्ये तो तितकासा महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तिथे त्याचं चांगल्या रीतीचं क्रिकेट आपण पाहिलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रितेशचा हा चेंडू खोलात पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा वेध चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल, कारण एक 45 ते 50 धावपर्यंत आपण कशी मजल मारू, प्रतिस्पर्धी संघासमोर आव्हानं किती उभे करता येतील यासाठी प्रयत्न निश्चित होईल. पुढचा चेंडू रितेश खोलात हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील अगदी कमी गतीने हाताला. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारं हे षटक इथे संपुष्टात आलं. पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावफलकावरती बनल्या ते एकंदरीत 15. खेळाडू बाद झाला. 1 टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना शिवशंभो संघ.
2 चेंडू 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धाव फलकावरती आहेत. 7.50च्या करंट रन रेटने धावा येतात. 15 धावा बनल्यात, परंतु एकंदरीत आपण पाहिलं ना तर सुमितने खेळ केला आहे तो नॉट आउट. 13 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय. त्याच्या माध्यमातून 13 धावांची खेळी आली आहे. पुढचा बॉल खोलात टाकला होता. हलक्या हाताने पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला पहिल्या चेंडूवरती. दादूच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. दादूच्या गोलंदाजीची शैली आहे ना ती सोहेल तन्वीरच्या गोलंदाजी जोगी आहे. सोहेल तन्वीरची शैली याच रूपाची राहिली आहे, किंवा त्याची ॲक्शन अशा स्वरूपाची पाहायला मिळायची. वेगवान तो धावतो, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू डिलिव्हर्ड करत असताना डिलिव्हर स्ट्राईकवरती आल्यानंतर तो काहीसा थांबतो आणि संपूर्णतः आपला हात संपूर्णतः फिरवत असताना पाहायला मिळतो. नोटफुल टोस ऑन साईडला केलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार जरूर झालाय, परंतु एलिव्हेशन मिळवू शकला नाही. जितका उंच गेला तितका लांब जाऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी तैनात. टिपला जेल आणखीन एक खेळाडू होईल इथे बाद. दिनेश भोईर आपली छाप सोडू शकला नाही. 3 चेंडू त्याने फेस केले. त्याच्या बॅटमधून एकही धाव आलेली नाही आहे. तो गोल्डन डकचा शिकार राहिला. गोल्डन डक नव्हे तर इथे आपण ब्राउन्स डक देखील म्हणू शकतो, कारण 3 बॉल त्याने फेस केले. एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे. जे बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 16 धावा धाव फलकावरती आहेत. सुमितला साथ देण्यासाठी एखादा फलंदाज हवा आहे की तो सुमितला चांगली साथ देईल, जास्तीच्या धावा गोळा करेल. विघ्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाला विघ्नेश. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने यावेळेला खोलात टाकला. ड्रायव्हिंग लेंथ वरती पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला सॉफ्ट हँडने केलं. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, गाफील राहिला होता. होम फेकी करण्यात आली आहे. खराब फेकी इथे पाहायला मिळते. 3 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत आहेत. हे बाब आवर्जून पाहण्याजोगे आहे. जे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांचा डगआउट्स आहे तो मला वाटतं 50 मीटरच्या अंतरावरती असावा आणि एकाच क्षेत्रामध्ये दोन्ही डगआउट्समध्ये टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा कडकडाट होतो. जशा धावा येतात तसा कडकडाट जिथे आपण पाहिला शिवशंभू या संघाच्या माध्यमातून खेम्यातून होतोय, डगआउट्समधून करण्यात येतो. आणि जशी विकेट एखादी मिळाली तर त्या वेळेला टाळ्यांचा शिट्ट्यांचा कडकडाट होत असताना साई ग्रुपा टीमच्या खेम्यामधून डगआउट्समधून होत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती स्थिरावलेली ही धावसंख्या 19 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जगातले भारी 19 फेब्रुवारी 19 हे साल 2019 साल हे संपूर्ण जग लक्षात ठेवेल. पुढचा बॉल घेऊन दादू सज्ज होत असताना पाहायला मिळेल. शफल झाला हा फटका. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. आपल्याकडे असणारी ज्या शैलीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न दादूने केला. फलंदाजाचे मनसुबे ओळखले, ते उधळून लावले. उजव्यासीच्या बाहेर चेंडू पिच केला, कारण रिव्हर्स स्विच ही चांगल्या धाटणीचे स्ट्रोक खेळत असताना आपण एकंदरीत फलंदाज सुमितला पाहतोय. पुन्हा एकदा खोला चॉप करण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर हे क्षेपणास्त्र म्हणून वापरलं आणि त्याचा पुरेपूर कारगर साबित राहणार एक क्षेपणास्त्र आपण म्हणू शकतो दादूचं. कम खर्च आणि जादा चर्चा अशा स्वरूपाचं त्याचं षटक राहिलं. धावा त्याच्या षटकामध्ये आलेल्या नाही आहेत. 4 धावा त्याने खर्च केल्यात. 1 विकेट देखील प्राप्त केली. पुन्हा एकदा स्विचित केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही आणि याचा तोटा जास्तीचा होणार नाही दादूला किंवा संघ साई ग्रुपा या संघाला. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा धाव फलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. लो स्कोरिंग मॅच कडे आता मात्र सामना होऊ लागला, कारण पहिल्या
विकेट आपण पाहिलं तर 0वरती पहिला विकेट, 16वरती दुसरा विकेट बाद झाला. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुमित उभा आहे, एक आशेचं किरण म्हणून आणि अपेक्षांचं ओझं घेऊन त्याच्याकडे आपण पाहू शकतो की त्याच्या बॅटमधून आशा पल्लवित आहेत की त्याच्या धन्यवाद जयेशजी भोसले सरांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. एक बिग बॅटल, उपांत्यपूर्व फेरीची लढत. अर्थातच दोन ताकदवार संघ एकमेकांच्या समोर. एकीकडे साईकृपा स्पोर्ट्स क्लब कळंबोली, आज मात्र नव्या उमेदीने, नव्या ताकदीने हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय, एका नव्या युनिफॉर्ममध्ये आणि तितकंच जबरदस्त फॉर्ममध्ये. प्रत्येक खेळाडू आज जे धावपेच आखले गेलेत ना साईकृपा संघाच्या माध्यमातून, ते धावपेच अगदी योग्य पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. मग तो ओमवरती दर्शवलेला विश्वास असू द्या, विष्णू बिचुकलेनं स्वतःला केलं गेलेलं प्रमोट असू द्या, त्यानंतर मात्र जर पाहिलं तर रिसितवरती दर्शवलेला विश्वास असू द्या, रवी जो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला, त्या खेळाडूची आक्रमकता असू द्या, प्रत्येक एका खेळाडूनं आपलं 100% देण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये जरूर केला आहे. परंतु स्वप्नील नेवसे शेवटच्या अगदी क्षणाला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. जॉन पंडितच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं कुठेतरी डिफरन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु अजूनही जर आपण विचार केला तर मात्र कुठेतरी 8 ते 10 धावा कमी पडल्यात की काय असं चित्र आपल्याला पहिल्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळालं. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जॉनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवरती ताबा मिळवताना थोडासा फंबल आणि एकेरीला मात्र दुहेरीमध्ये परावर्तित केला. त्या पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. कदाचित शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू आहे आणि एकूणच जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये का होईना बायचा इशारा, लेग बायचा इशारा या ठिकाणी नक्कीच पंचांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 धावा, 5 धावा येणं गरजेचं आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सुमित येत आहे झेलच्या खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे. विकेट गरजेची होती आणि ती विकेट मात्र मिळवून दिली आहे ती गोलंदाज स्वप्नील नेवसेना. विष्णू बिचुकलेचा आपण सातत्यानं उल्लेख करतो, एक विध्वंसक, आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. परंतु यावेळेला शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं राहिलं. ऑन साईडला दोनही क्षेत्ररक्षक होते. खरं तर मोह आवरता आला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडूवरती त्याला प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये आणि बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला टायमिंग हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यावेळेला न्यू बॅटर इन ॲट नंबर 3, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सागर. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दादू आपल्याला पाहायला मिळतात.
पहिल्या सामन्याकरता वेगळी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. यावेळेला मात्र धावांचा विचार केला तर धावा फारशा मोठ्या नाही आहेत. 24 चेंडूंमध्ये 31 धावा हे पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 32 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट केलं गेलं आणि 2 या धावसंख्येवरती मात्र विष्णूसारखा महत्त्वाचा मोहरा टिपला गेला, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये सागर. आउटसाइड ऑफ समता चेंडू होता. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन आणि एका हातामध्ये कमालीचा झेल टिपलाय. अगदी आम्ही म्हणेन मुंबईच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एखादा बल्ब ज्या पद्धतीने आपण काढतो ना, अगदी त्या प्रकारचा हा झेल त्याला टिपलाय. अगदी अविश्वसनीय झेल इथे मात्र टिपलाय या क्षेत्ररक्षकानं. आणि हा सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती सागर नावाचं वादळ देखील क्षमतानं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रमोट केलं गेलं होतं या खेळाडूला. खरं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती सागरला, परंतु यावेळेला प्रमोट केलं गेलं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र सागर पहिल्याच चेंडूवरती बाद होतोय. कमालीचा झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि या सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र दुसरा हादरा मिळाला. पहिला चेंडू पॅडलाईन वरती आदळलेला, 2 धावा आल्या. किरण या ठिकाणी झेल कंप्लीट करतात. तर न्यू बॅटर रवी आहे, रवी रावत आहे. यावेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्राईव्हला गावण्याचा प्रयत्न. 5 सलगचे 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले गेलेत. म्हणजे मागील 4 चेंडूंचा जर आपण खेळ पाहिला ना तर 4ही चेंडू सुशांत आहे. थोडंसं कन्फ्युजन आहे. अगदी 12th मॅन वरती जितकं प्रेशर आहे ना त्याचं हे रिफ्लेक्शन आपल्याला पाहायला मिळते. काही वेळेला त्याच्या माध्यमातून माहिती मिळते की रवी आहे, काही वेळेला तो म्हणतो की नाही सुशांतला प्रमोट केलं गेलंय. असो, सुशांत यावेळेला मात्र ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर होता. शरीराचा वेध पुन्हा एकदा चेंडूने घेतला. 3 धावा धावफलकावरती आल्या जयेश सर आणि 3ही धावा या अतिरिक्त स्वरूपाच्या आहेत. बॅटच्या स्वरूपामध्ये एकही धाव नाहीये. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की स्वप्नीलच्या गोलंदाजीची जी लय आहे, ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये तो गोलंदाजी करतोय. मगाशीच्या पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर शिवशंभो संघानं 1 षटक हायवे एंडकडनं स्वप्नीलला दिलं, तर दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या वैयक्तिक स्पेलमधल्या त्याला LIG एंडकडनं देखील पाचारण केलं गेलं. म्हणजे या गोलंदाजावरती असणारा संघनायकाचा तो विश्वास आहे. खरं तर आज गणेश संघामध्ये उपलब्ध नाही आहेत आणि ज्या वेळेला गणेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतात ना त्या वेळेला गोलंदाजांसाठी तिची जमेची बाजू असते. आणि खास करून स्वप्नील असेल, वैभव असेल, त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी युनिटमध्ये आणखीनही बरेचसे युवा गोलंदाज या संघामध्ये आहेत की ज्यांचं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अर्थातच एकूणच जर पाहिलं ना आपण तर मात्र गणेश शाह याचं खूप सहकार्य हे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतं. परंतु आज दिनेश भोईर आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. गणेशची कमतरता कुठेतरी नक्कीच संघाला जाणवत असेल. मागील षटक स्वप्नीलचं जर आपण पाहिलं तर नवीन नियमावलीनुसार हे षटक मेडन ओव्हर आहे. मेडन ओव्हर विथ 2 विकेट्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 3 धावा धावफलकावरती आल्या. जो जोश, जो उत्साह, जो आनंद आपण आतापर्यंत पाहत होतो साईकृपा संघाच्या, आता मात्र तिथलं वातावरण थोडंसं बदललंय. अतिशय शांत वातावरण आणि तितकं शांत वातावरण आपल्याला शिवशंभो संघाच्या चंबूमध्ये देखील पाहायला मिळते. कारण त्यांनी देखील ओळखले की या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. त्यामुळे याच्या 31 धावा जर तुम्हाला डिफेंड करायच्या असतील, कदाचित या षटकानंतर 2 पैकी एका चंबूमध्ये आपल्याला टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज पाहायला मिळेल. कारण इथे सामन्याचं चित्र
स्पष्ट करणारं हे षटक मात्र असणार आहे. गोलंदाजच्या मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज वैभव सूर्यवंशी. यावेळेला लेग ब्रेक प्रतीची ॲक्शन आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील रिलीज केला गेलाय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल, पण सिंगलवरती विश्वास दर्शवावा लागेल, कारण एक एक सिंगलनं तुम्हाला कॉन्फिडन्स गेन करावा लागेल. थोडासा आत्मविश्वास ज्या वेळेला तुमचा बळावेल त्यावेळेला तुम्ही मोठ्या फटक्यांसाठी जाऊ शकता. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कालचा जर आपण विचार केला तर साधारणतः 3:15 3:30च्या दरम्यान पहिली क्वार्टर फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, आणि आजही जर पाहिलं तर अगदी त्याच वेळेला ही क्वार्टर फायनलची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन सुशांत थोडासा दबावाखाली जरूर वावरताना आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत असेल, दादू असेल ऑन अ स्ट्राईक. यावेळेला मात्र दादू पाहायला मिळतात, आणि हा प्रेशर रिलीज करावा लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही येणारे 16 चेंडू आणि 28 धावांची गरज. याही वेळेला लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. राऊंड द विकेट मारा करतायत. लेगबाईचा पंचांचा इशारा येतोय. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. आणखीन एक धावफलकावरती जरूर अंकित केली आहे, परंतु यामध्ये बॅट कोणत्याही प्रकारची इन्व्हॉल्व नाहीये. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती आल्यात 5 धावा. 2 गडी बाद 5. इक्वेशन जर आपण पाहिलं तर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. येणारे अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची गरज, मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे मात्र केवळ आणि केवळ प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. गरज आहे का? दोनही राईट हँडेड फलंदाज, उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि ऑनसाईडची जी बाउंड्री आहे ती उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोडीशी दूर आहे. त्यामुळे इथून नाहक प्रयत्न करून आपली विकेट गमावण्यापेक्षा किंबहुना निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल स्ट्राईक रोटेट करत राहणं ही जमेची बाजू. आणखीन एक चुकीचा शॉट सिलेक्शन. लाऊड अपील आहे, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आपल्याला पाहायला मिळते. आणि काय कमालीचं युनिट गोलंदाजीचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील नेवसे असेल, त्यानंतर वैभव सूर्यवंशी असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर दोनही फलंदाजांमध्ये आता मात्र चर्चा होती आहे. वेळ निघून गेल्यानंतर या प्रकारच्या चर्चेला कोणतंही मी म्हणेन की महत्त्व नसतं. आता तुम्ही या षटकामध्ये जे प्रयत्न केलेत, आणखीन एक प्रयत्न तुम्हाला नक्कीच इथे करावा लागेल, आणि जर का त्या प्रयत्नांना यश आलं तर मात्र ती संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. यावेळेला चेंडू हवेमध्ये बऱ्याच कालावधी क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. कमालीचा जजमेंट मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला जातोय. झेल विकेट नंबर 3. तिसरा फलंदाज मात्र या ठिकाणी गमावला गेलाय. फलंदाज होतोय बाद, आणि साई कृपा संघाच्या अडचणींमध्ये मात्र या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय, आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती येत आहेत. 5 धावा धावफलकावरती. 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. दोन षटकांच्या समाप्ती अखेर 2.50. आय थिंक आजच्या संपूर्ण दिवसभरातील पहिल्या 2 षटकातील ही सर्वात कमी अशी धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकते. नवीन नियमावलीनुसार स्वप्नीलनं फेकलेलं षटक हे निर्धाव षटक होतं, कारण 3 धावा आल्या त्या षटकामध्ये, आणि 3ही धावा. आणि या षटकामध्ये जर आपण विचार केला तर फक्त 1 धाव आली आहे, कारण दुसरी धाव ही लेगबाईच्या स्वरूपामधली होती. एकूण तर या ठिकाणी मात्र सामना, आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी साईकृपा संघाला, पण तुझा दबाव आहे ना, तो दबाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्विच हिट ज्याला म्हटलं जातं, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय, आणि एकेरीला दुहेरीमध्ये मात्र या ठिकाणी परावर्तित केलं जातंय. एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये, मोठे फटके रोखावे लागतील, आणि त्याच प्रकारची तटबंदी या ठिकाणी केली जाते. स्वप्नील या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक 3रा षटक हाताळतोय.
बाबू आणि दादू ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये या दोन फलंदाजांना ॲज अ ओपनर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं होतं, परंतु या सामन्यामध्ये 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. मग आपण यामुळेच तर क्रिकेटला अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून संबोधतो, कारण इथे अवघ्या 31 धावा बनवायचं होतं. चेंडू आणि धावांमध्ये केवळ 7चं अंतर होतं आणि आता मात्र हे अंतर थोडंसं वाढताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता कव्हर्समध्ये, क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला तैनात केला गेला. याच फटक्यासाठी इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. आणखीन एक विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला. फलंदाज होतोय बाद. दादू आणखीन एक महत्वाची विकेट इथे मात्र गमावतोय तो साईकृपा संघ. आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणींमध्ये मात्र वाढ होताना विकेट नंबर 4 व संघाची धावसंख्या सिंगल डिजिट मध्ये असताना आघाडीचे 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. म्हणून क्रिकेटमध्ये कोणत्याही धावसंख्येला तुम्ही सुरक्षित मानू शकत नाही. सुरुवातीला ज्यावेळेला खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला असं वाटलं की साईकृपा संघ ज्या जबरदस्त लयमध्ये फलंदाजी करतोय, खास करून रवी असेल, बाबू असेल, राजा यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. राजाचं कॉन्ट्रीब्युशन देखील धावसंख्येमध्ये खूप महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलं आहे आणि तो खेळाडू मात्र यावेळेस आपल्याला मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता, तितक्या चांगल्या पद्धतीनं हा चेंडू हाताळला गेला अलॉंग द कार्पेट. 2 धावा आणि एकेरीला मात्र दुहेरीमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. अजूनही येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये 14चं अंतर आहे आणि हे 14चं अंतर जर का तुम्हाला कमी करायचं असेल तर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके, कमीत कमी 2 मोठे फटके तुम्हाला साकारावे लागतील. आणि जर का ते 2 मोठे फटके फलंदाजच्या बॅटमधून आले तर मात्र पुन्हा एकदा सामना बॅलन्स झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळेला जोरकास प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्वप्नीलचं खरं तर या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा एफर्ट्स त्याच्याकडून नाही आहेत. अगदी नॅचरल त्याची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी कॅपेबिलिटी आहे, त्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हातांची फारशी मुवमेंट त्याची पाहायला मिळत नाही आहे. अगदी रिलीज पॉईंटला जर पाहिलं तर एक छोटासा स्टान्स आहे त्याचा आणि त्यानंतर मात्र चेंडू रिलीज करतोय. एक्झॅक्टली बॅट्समनचा माइंड रीड करण्याचा तो प्रयत्न करतोय आणि कमालीचं टेक्निकल गोलंदाजी इथे मात्र आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघ पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 या धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र वेगवान चेंडू होता. फलंदाज अक्षरशः 4 बुड्ड्या चित होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि हे होत असतं. बाबू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. 13, 14, 15, 16, 17 बॉलमध्ये 6 बॉल डॉट आहेत. 17 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आणि ज्यामध्ये 6 चेंडू म्हणजे ऑलमोस्ट 1 षटक निर्धाव खेळलंय. डॉट बॉल पर्सेंटेज ज्या वेळेला जास्त येतात ना त्यावेळेला कोणतीही धावसंख्या ही डोईजड होताना आपल्याला पाहायला मिळते. हा आउट आहे दादू. बाबू आणि 1, 2, 3, 4 विकेट बरोबर आहेत. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका, कमालीचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. विघ्नेश येत आहे झेलच्या खाली. कंप्लीट केला जातोय झेल. जवळपास निम्मा संघ साईकृपाचा तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. नक्कीच या ठिकाणी प्रेक्षकांच्या आता रिॲक्शन्स यायला लागल्यात की आज शिवशंभोच्या चंबूमध्ये दिवाळी साजरी होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. एकूणच धावसंख्येचा विचार केला 10 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावा. एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे, जेवढे बाद झाले सगळे कॅच आउट झाले. सर्वच्या सर्व फलंदाज हे झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेत ही देखील प्राथमिक माहिती आमच्यापर्यंत मिळते. समालोचनाचं कार्य सांभाळल्यानंतर स्कोरिंग करत असताना जयेशजी भोसले सर आपल्याला पाहायला मिळतात आणि हे वैशिष्ट्य आहे. कळंबोली क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही इन्वॉल्ड होता ना त्यावेळेला तुम्ही हा विचार करत नाही की माझी भूमिका काय आहे. जिथे आपली गरज भासेल तिथे कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो
अगदी योगेश वाघ यांना आपण समालोचनाच्या माध्यमातून देखील ऐकलं आणि आज जयेशजी सरांना मला वाटतं हे वेगळं स्वरूप आज पाहायला मिळालं मला. ॲज अ स्कोरर म्हणून देखील ते काम पाहत आहेत आणि खूप चांगलं काम पाहत आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे आणि या 22 धावा पूर्ण केल्या जाणार का? एखादा डावखुऱ्या हाताचा फलंदाज पण सागरला जे प्रमोट केलं गेलं होतं ना त्याऐवजी या सिच्युएशनमध्ये सागर, कारण 4थं षटक हे ऑलमोस्ट एलआयजी एंडकडनं होणार. हे ॲज अ क्रिकेटर तुमच्या माइंडमध्ये या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला सागर हा उपयुक्त पर्याय ठरू शकला असता. यावेळेला थोडंसं मेहनत करावी लागेल. राजा ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठ्या फटक्यांची, परंतु अशा सिच्युएशनमध्ये अगदी त्याच्या क्रिकेटिंग करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये तो आहे. साईकृपा संघानं विश्वास दर्शवलाय. 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि इक्वेशन आता मात्र येत आहे ते येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. 5ही चौकार लगावावे लागतील, किंबहुना कमीत कमी 3 षटकार या 5 चेंडूंमध्ये फलंदाजच्या बॅटमधून येणं अपेक्षित. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. जसं आपण षटकाराचा उल्लेख केला, राजाच्या बॅटमधून मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळतो आणि या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. धावा येत आहेत 5 गडी बाद. या षटकारानं 18 धावा. आता 4 चेंडू आणि 14 धावा. प्रत्येक एका चेंडू गणिक सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होते. पण दिनेश भोईर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि जो गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज धीरज. 4 बॉल 14 पाहिजे आणि 4 बॉल 11 वरती राजा बॅटिंग. 4 चेंडूंमध्ये 11 या धावसंख्येवरती राजा बॅटिंग करतायत. अजूनही 4 चेंडू आणि अजूनही 14 धावांची गरज. राजा आणखीन एक बिग हिट. यावेळेस गॅप मध्ये चेंडू ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी आणखीन एक राजाच्या बॅच मधून निघालेला हा दमदार चौकार. 4 चेंडूंमध्ये 11, 5 चेंडूंमध्ये 15 आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 9 धावा जरी आल्या तरी साईकृपा संघ नाणेफेकीच्या बळावरती हा सामना जिंकू शकतो. राजानं मी म्हणेन की एक राजविंडा कामगिरी यावेळेस मात्र मैदानावरती साकारली आहे. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाला विचार करण्यास देखील भाग पाडले. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय बाद. राजा नावाचं वादळ मात्र या ठिकाणी शमावलं जात आहे आणि ज्या राजाकडून अपेक्षा होत्या त्या फलंदाज राजाला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. विकेट नंबर 6 या ठिकाणी गमावलाय तो साईकृपा संघानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक जिथे सागर आले तिथे रवी येणं अपेक्षित होतं, परंतु या रवीला शेवटच्या षटकाकरता राखून ठेवलं होतं की काय. मगाशी हाच रवी ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला, सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्या होत्या आणि हॅट्रिक बॉलवरती त्याने षटकार लगावला. त्यानंतर त्याची आम्ही संपर्क साधला, त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळेला तो म्हणाला की मला ठाऊक नव्हतं की तो हॅट्रिकचा चेंडू आहे. मी फक्त माझ्या रेंजमध्ये चेंडू आल्यानंतर त्यावर प्रहार करणं हा माझा स्वाभाविक खेळ आहे आणि तो खेळ मी केला. इथून जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे परंतु कन्वर्ट करता आला नाहीये. रवी थोडंसं बॅलन्स बिघडलंय त्याचं. पण हे कुठेतरी प्रकर्षाने तुम्हाला टाळावं लागेल, कारण ही दुसरी धाव जर का झाली असती तर मात्र एखादा वाईड नो चेंडूची तुम्ही अपेक्षा करू शकत होतात. परंतु जिथे 2 धावा असायला हवी होत्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आली. संघ जाऊन पोहोचलाय 6 गडी बाद. 23, 1 चेंडू आणि 8 धावांची 9 धावा गरज. इथून मात्र चुकीला माफी नाहीये. दिनेश भोईर पण नो किंवा वाईडच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा धाव नाहीये. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता आणि हे अपेक्षित होतं.
कारण धीरज आहे म्हटल्यानंतर स्लोवर वन पद्धतीच्या चेंडूंची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते आणि हा सामना मात्र जिंकलाय तो शिवशंभो स्पोर्ट्स कळंबोली संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि साईकृपा संघाचे एफर्ट्स मात्र कुठेतरी कमी पडलेले आपल्याला पाहायला मिळाले, परंतु एकूणच ओव्हरऑल परफॉर्मन्स जर पाहिला तर साईकृपा संघाचा मात्र आज कमालीचा राहिलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक जात आहे गोलंदाज स्वप्नील 2 षटक 1 मेडन 5 धावा आणि 4 फलंदाज. प्लॅन होता पण एक फायनल जास्त आहे आज म्हणून 4 फलंदाज ज्यानं बाद केले. अर्थातच स्वप्नील नेवसे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच.